नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अगदी तासाभरात इतिहास रचण्याच्या मार्गावर आहेत. सीतारामन देशाच्या सलग 7वा अर्थसंकल्प या सादर करणाऱ्या एकमेव महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल. गेले 7 वेळचे अर्थसंकल्पीय भाषण आणि या भाषणातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांच्या पाठीशी स्वपक्षीय बहुमताचं बळ नाहीये. कठोर आर्थिक निर्णय घेताना सीतारामन यांना 2 वेळा विचार करावा लागणार आहे. तर दुसरीकडे लोकसभा निकालांचा परिणाम म्हणून अनेक लोकप्रिय घोषणांची अपेक्षा या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. काल जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणातनं आर्थिक विकासाचा जो दर आहे तो जरी समाधानकारक असला तरी लोकांची क्रयशक्ती म्हणजे खर्च करण्याची ताकद विकास दराच्या तुलनेत फारच कमी असल्याचं दिसतंय. त्यामुळे लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा राहावा यासाठी अर्थसंकल्पातनं काहीतरी ठोस घोषणा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातनं होतीये. या आणि अशा अनेक आव्हानांना अर्थसंकल्पातनं काय उत्तर मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपतींकडनं अर्थसंकल्पाला मंजुरी घेऊन आता संसदेत पोहोचलेले आहेत. 10:15 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होतीये. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल. 11 वाजता सीतारामन अर्थसंकल्प लोकसभेत मांडतील. अर्थसंकल्पाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी मराठीतले सर्वात विश्वासार्ह अर्थतज्ञ आपल्या सोबत आहेत. अर्थसंशोधक अभिजित फडणीस आणि कृषी अर्थतज्ञ संजय पानसे हे आपल्या सोबत सध्या आलेले आहेत. आपल्या दोघांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत संजयजी आणि अभिजितजी. तर सगळ्यात आधी या सगळ्या संदर्भात बोलत असताना मुळात ज्या पद्धतीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेच आहेत, पण अर्थतज्ञ म्हणून काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. संजय पानसेजी आपल्या सोबत आहेत. संजयजी, तुम्ही कसं पाहताय या अर्थसंकल्पाकडे आणि काय मुळात अपेक्षा आहेत? महत्त्वाची एक गोष्ट यात आपण समजून घ्या की नुकतंच इंटरिम बजेट सादर झालं. या बजेटची पार्श्वभूमी ही इंटरिम बजेटच्या वर आपण समजून घेतली पाहिजे. इंटरिम बजेट जेव्हा झालं तेव्हा मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही योजना ठरवलेल्या होत्या. त्या योजनांमध्ये 1,65,000 कोटीचा डेफिसिट त्यांनी दाखवलेला होता. आता एनडीएच्या जेव्हा बाकीही त्यांना पूर्ण बहुमत नाहीये, जेव्हा नितीश कुमार आणि चंद्रबाबू त्यांच्याकडनं काय म्हणतात ना पैसे काढतील तेवढे अलोकेशन्स किंवा स्पेशल स्टेटस म्हणा किंवा स्पेशल स्टेटस त्या राज्यांना देता येत नसेल तर काय मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतील, ह्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला फिस्कल डेफिसिट पाहणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मला एक गोष्ट वाटते की दिशा फारशी बदलेल असं नाही. इंटरिम बजेटमध्ये ज्या मोठ्या घोषणा होत्या त्याच चालू राहतील आणि बिहार आणि आंध्राच्या मागण्या आपल्याला स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसतील. अगदी. अभिजित सर, तुमचं यावरती काय स्पष्टीकरण? कारण मुळात आजचा दिवस महत्वाचा आहे आणि सरकार स्थापन 3ऱ्यांदा स्थापन झाल्यामुळे अपेक्षा वाढलेल्या आहेत सरकारकडनं. एक थोडीशी तुलना करायची झाली तर 2019 सालचं जे अंतरिम अर्थसंकल्प आणि नंतरचा आलेला असाच 5 वर्षापूर्वीचा अर्थसंकल्प ह्याच्यामध्ये फार तफावत नव्हती आकडेवारीमध्ये. त्यामुळे एक असा प्रवाद आहे की ह्यामुळे फार काही चमत्कारिक बदल होतील असं नाही, परंतु काही आकडे हे अंतरिम अर्थसंकल्पानंतर आलेले आहेत. म्हणजे विशेषतः आपल्या प्रत्यक्ष करामध्ये झालेली भरीव वाढ याचा आकडा जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये आला तो त्यांच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा सुद्धा ओलांडून मोठ्या संख्येने पुढे गेला. किंवा आत्ता आलेले जे आकडे आहेत की ज्याच्यामध्ये अगदी जून महिन्यामध्ये ॲडव्हान्स टॅक्स भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती जो करभरणा झालेला आहे तो घसघशीत वाढ झालेली आहे. ह्या दोन्हीचा विचार मात्र या अर्थसंकल्पामध्ये होईल आणि त्यामुळे एकीकडे वित्तीय शिस्त पालन करताना त्याच्यासाठी पण एक सरकारला बोनस त्या वाढीव करामुळे मिळाला, वाढीव म्हणजे उत्पन्नामुळे मिळाला की तो असा की जी वित्तीय तूट गेल्या वर्षी 5.8% असेल असं वाटलं होतं ती प्रत्यक्षात 5.6% खाली आलेली आहे. त्यामुळे सरकारकडे मुभा आहे आणि करण्यासारखं एकीकडे संजयजी म्हणाले तसं इतर काही त्यांच्यावरती बंधनं आली असली तरी दुसरीकडे वाढीव करोत्पन्नामुळे लोकांच्या हातामध्ये अधिक
कर सवलतींच्या माध्यमातून कसा पैसा देता येईल हे बघण्याची मुभा यावेळेला सरकारकडे काही प्रमाणामध्ये आहे असं मला वाटतं. आणि क्रयशक्ती जी घटलेली आहे ज्याचा आपण उल्लेख केलात तुमच्या प्रास्ताविकामध्ये, जे सर्वेक्षणामध्येही आलेलं आहे, त्याला सुद्धा हे बळ देणारी गोष्ट ठरू शकेल. प्रत्यक्षात काय होतं हे मात्र आपल्याला थोड्याच वेळात कळेल. अगदी. आणि या संदर्भात बोलूया. छत्रपती संभाजीनगरवरनं सुप्रसिद्ध उद्योजक राम भोगले हे देखील आपल्या सोबत आहेत. राम भोगलेजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि मुळात एक उद्योजक म्हणून काय तुम्ही स्वतः अपेक्षा ठेवता या बजेटमधून? बघा, गेल्या अनेक बजेट्समध्ये टॅक्सेशनची दिशा पक्की ठरलेली आहे. त्यात काही मोठे बदल आता घडत नाहीत. जीएसटी काउन्सिलच्या माध्यमातून वेगवेगळे टॅक्सेशनच्या संदर्भातले बदल येतात. बजेटमध्ये आता प्रॉडक्ट लिंक किंवा प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या संदर्भातल्या घोषणा होत असतात. आणि कुठल्या क्षेत्राला पुढे न्यायचं, कुठल्या क्षेत्रातल्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्या देशात याव्यात म्हणून प्रयत्न करायचा आणि त्याच्या माध्यमातनं उद्योग क्षेत्रातल्या कुठल्या याला म्हणजे बढावा द्यायचा याच्या संदर्भातल्या घोषणा आजकाल बजेटमधनं होत असतात आणि त्याच्याकडे उद्योग क्षेत्राचं लक्ष असतं. गेल्या 2 बजेट्समध्ये पीएलआयच्या माध्यमातनं इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आणि या सगळ्या गोष्टींना जो एक इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटनी दिला, इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगला एक जो हे दिला, त्यातनं आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली. त्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला लागलेलं आहे. अशा स्वरूपाच्या योजना इतर काही उद्योगांकरता सरकार लागू करतं का याच्याकडे उद्योगाचं विशेषतः लक्ष असेल.